राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. महागाई भत्त्यात 4% वाढ. 1 जानेवारीपासून थकबाकीसह मिळणार लाभ. राजेश शहा शिवसेनेतून पदमुक्त. पालघर उपनेते पदावरून केली हकालपट्टी. शहावरही हिट अँड रन प्रकरणातील आरोपींचे वडील. पावसाळी अधिवेशन. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. मराठा ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून गदारोळ. मुंबई गोवा महामार्गावर 3 दिवसांचा 2 सत्रात ब्लॉक. प्रवाशांना करावा लागणार पर्यायी मार्गाचा वापर. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळेच असावे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली वंचित बहुजन आघाडीची भूमिका. आज सोन्याचा भाव वाढला, चांदी घसरली. सोने 137 रुपयांनी वाढून 72,483 रुपयांवर. 1 किलो चांदी 91,439 रुपयांवर. अवमानकारक बोलण्याची एक भाषा असते. मनोज जरांगेंनी भाषेवर नियंत्रण ठेवावे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांचा इशारा. मराठा आरक्षणाच्या बैठकीला विरोधकांची दांडी. सत्ताधाऱ्यांचा सभागृहात गदारोळ. विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा आरोप. अतिरिक्त बोनस घेण्यात द्रविडचा नकार. 5 कोटींचे बक्षीस दिले होते. म्हणाला उर्वरित कोचिंग स्टाफप्रमाणे केवळ 2.5 कोटी घेणार. एनसीपीला लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल. एका पराभवाने पक्षाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा. प्रवक्ते उमेश पाटील यांचा दावा. दादा महायुतीत होणार छोटा. अजित पवारांची एनसीपी विधानसभेच्या कमी जागा घेण्यास तयार, पण डीसीएम आणि अर्थमंत्रीपदाची ठेवली अट. लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला खात्यात. 16 जुलैला लाभार्थ्यांची तात्पुरती यादी आणि 1 जुलैला अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता. पीएम मोदी ऑस्ट्रेलिया विमानतळावर पोहोचले. गार्ड ऑफ द ऑनरने सन्मान. हॉटेलमध्ये भारतीय समुदायाला भेटले. स्वागतासाठी वाजवली वंदे मातरमची 2. घटस्फोटीत मुस्लिम महिलेला पतीकडून पोटगीचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले ती CRPC कलम 125 अंतर्गत दावा करू शकते. सुप्रीम कोर्टाने म्हटले सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची संमती. केंद्राचा युक्तिवाद फेटाळला. पश्चिम बंगाल सरकारने दाखल केला होता अर्ज. कामगार आयुक्तांनी पेटीएमला बजावला समन्स. काही कर्मचाऱ्यांना सक्तीने कामावरून काढून टाकल्याप्रकरणी कंपनीला बोलावले. शरद पवारांचा अजित पवारांना झटका. एनसीपीचे पिंपरी चिंचवडचे 40 नेते शरद पवारांच्या पक्षात परतणार. 20 जुलैला होणार पक्षप्रवेश. जमिनीचा वाद विकोपाला गेला. सख्या भावाच्या कुटुंबियांनी वृद्धाला जाळले. नाशिक जिल्ह्यातील हादरा देणारी घटना. विधान परिषद निवडणुकीत मवियाचे 3 उमेदवार जिंकतील. संजय राऊतांचा विश्वास. सत्ताधाऱ्यांना क्रॉस वोटिंगची भीती असल्याचा दावा. लाडकी बहीण योजनेची अट शिथिल केली तरी महिलांच्या रांगा कायम. लाभासाठी आवश्यक दाखल्यांचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न.